नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणी होमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आता जाऊचा माका देवगडाक माझी आत्तेकडे आणि थंयसून जातला थोडा जामसाड्यान दादाचं दुकान दादाक भेटतलं आणि जर जमलात तर जाणार आम्ही पवनचक्कीवरती। तर चला गायंका आज काय सोडूचं नाही, त्यांना गावात घालते आणि थंयसून जाऊया आपण। गावात घालून झाला की फ्रेश होऊया आणि जाऊया आपण देवगडाक। तर गावाल्यानो आता मी आणि सूरज चल्लाव देवगडाक। तर कालवी म्हणून गाव आहे, त्या गावात माझी आत्ते आहे। तर आत्यान म्हाका फोन करून बोलवल्यान की येऊन जा म्हणून, आणि म्हाका पण जाऊचं होतं पण कामामधनं आमका जाऊक भेटत नाही। तर आज कसं तरी वेळ काढलो आणि मी आणि सूरज चल्लाव देवगडाक। तर चला तुम्ही पण देवगडाक आमच्यासोबत। ज्यांच्याकडे गाडी असत त्यांनी पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा, नाही ते बघा हे असं होऊ शकतं। ते आता गाडी कशी आतमध्ये गेली आहे बघा। तर माझी एकच विनंती असा की पावसाळ्यात गाडी हळू चालवा, जास्त पण फास्ट चालवू नका, कारण साईड पट्टीक पण चांगली नसतली। आपण काही जाऊचं तर आपल्याक रस्तो माहिती नसता, त्याच्यामुळे गाडी जरा सावकाश चालवा। तर गावाल्यानं ह्यो फोंडा आणि नांदगाव जाणारा रोड आहे। तर या रोडला गाडीवर जरा कमी असतं, त्याच्यामुळे प्रत्येक गाडीवाला येता तो फास्ट गाडी चालवता। तर गाडी फास्ट चालवू नका ह्या रोडला, कारण ह्यो रोड जेवढं सुनसान म्हणजे रिकामी असा तेवढं घातकी असा, त्याच्यामुळे गाडीवर फास्ट चालवू नका। साईडने झाडं असत, कधी पण पावसात झाड मोडान पडू शकतात आणि तर आपल्याक दिसणार नाही। आता हे समोरचा दिसत नाही, बघू शकताच तुम्ही। तर थंय समोर असा नांदगाव स्टेशन आणि ट्रॅक जाता इकडे मुंबई आणि इकडे जाता कणकवली। तर आता आपण जाऊया देवगडाक। आज आमचो ट्रॅकशी आणि आमचो काही एक संबंध नाही, तर आम्ही चाललो आता देवगडाक। आज आमचो संबंध तो रस्त्याशी। तर नांदगाव स्टेशनपासून देवगड असा 45 किलोमीटर आणि आता आमका जाऊचा देवगडात। तर चला जाऊया देवगडाक। देवगड तर आता आम्ही नांदगावात पोचलो आणि निघालो देवगडच्या रस्त्यान। तर चला तुम्ही पण देवगडाक। गावाला आता आम्ही इला हडपिडात आणि हडपिडात स्वामींचं मठ आहे। स्वामींचं दर्शन घेऊच्या आधी यांचं दर्शन झालं, तर चला जाऊया स्वामींच्या मठात। तर गावाला मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही। मी आता मंदिराच्या बाहेर असे गेट जवळ आणि तिथूनच मी तुमका ते स्वामींची मूर्ती दाखवते। बघू शकतास, मस्त मूर्ती असा आणि मंदिर पण छान असा। कधीतरी इलास
हडपिडत तर भेट द्यावा देवगडाक जाताना किंवा येताना. तर गावाला मंदिरात तर मोबाईल अलाउड नाही आणि ऐसूनच स्वामींचं दर्शन घ्यावा तुम्ही. तर गावाला आता आम्ही पोचलो दाभोळ कोंडोमा या गावात आणि हय असा बाळूमामांचं मंदिर. तर चला जाऊया बाळूमामांच्या मंदिरात. तर गावाल्यानं स्वामी समर्थांच्या मठातनं आम्ही बाळूमामांच्या मंदिरात येलो आणि बाळूमामांच्या मंदिरात पण फोटो काढू शकत नाही आणि व्हिडिओ पण करू शकत नाही. तर मंदिराच्या बाहेर असावं. तर बाळूमामांची मूर्ती तुम्ही ऐसूनच बघा, मस्त मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर जागा पण भरपूर आहे, बघू शकतास तुम्ही, जागा भरपूर असा. गावाला बाळूमामाच्या मंदिरात मी आणि सूरजीला बाळूमामाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो माझ्या आतेकडे. तर मंदिराकडे बघू शकता जागा भरपूर असा आणि गाडी बिडी लावूक पण जागा भरपूर असा. आणि दर अमावस्येकडे पण महाप्रसाद असतो, जसं आदमापुरात असतं तसंच असतं. हे पण कधी इलाज देवगडात तर भेट द्यावा दाभोळात. जामसांडे जातो कारण दादा हा तो जामसांड्याचा. तर दादाक भेटतो आणि नंतर येतो दादाच्या घराकडे. तर आतेक भेटतो आणि मग काय नंतर जायचं घरात. तर चला जाऊया जामसांडे. तर गावाला आता आम्ही पोचलो जामसांड्यात. बघूया दादाच्या दुकानावरती जाऊया. दादाचं वडापावची गाडी आहे आणि कॉलेजच्या बाहेरच आहे, शाळेच्या बाहेरच आहे. तर जाऊया दादाच्या वडापावच्या गाडीजवळ. या वडाच्या खाली, या झाडाच्या खाली हो दादा आहे. तर वहिनी आणि दादा असं दुकानावरती. बघूया आता काय करतं. बरी हा दादा, तू फोन केला आहे ना आते सकाळी? हो हा, सोनालीन केलेलं आहे, आम्ही निघाल्यानंतर केले. बरी आहे ना? नक्की नाही, डायरेक्ट तुका भेटा का दिला. आता एक फोन लावून सांगितलंय दादाक भेटतंय, नंतर येतंय. मग गावाल्यानं जामसांड्यात दिल्यानंतर चंद्रभागा कलेक्शन आहे, त्याच्या समोरच दादाची वडापावची गाडी असा आणि हय असा कॉलेज. तर कधी इलास तर दादाकडे वडापाव खावा, पण पैसे द्यावा. भाव असलं म्हणून फुकट नाही देऊचो. तर गावाला दादाच्या दुकानापासून 2 किलोमीटरवरती असा पवनचक्की. तर दादा बोललं आम्ही जाऊन येतो पवनचक्कीवरती जाऊया आणि तसून झाल्यावरती दादाच्या घराकडे जाऊया. तर चला जाऊया पवनचक्की जवळ.
तर गावाला त्या रोडने गेलास की डेपोजवळ जाऊ होता देवगडच्या, आणि ह्या रोडने गेलास की पवनचक्कीकडे. तर आम्ही जात आहोत डेपोच्या मागच्या रोडने पवनचक्कीजवळ. तर चला तुम्ही पण पवनचक्की बघू. तर गावाला डेपोच्या तसून पुढे गेल्यावरती राईट मारायचो आणि थोडा पुढे जायचं, गेल्यानंतर परत लेफ्ट मारायचो. सरळ गेलास तर बीचवरती जाऊ होता, आणि लेफ्ट मारल्या समोर बघा पवनचक्की दिसतली तुमका. गावाला बघू शकतास पवनचक्की फिरता हळूहळू. वारं तिकडचं येलो तरच फिरता, इकडचं असलो तर नाही फिरत. तर गावाला आम्ही पोचलो आता पवनचक्कीच्यात आहे, आणि पवनचक्कीच्यात आहे बघू शकतास छोटासा गार्डन आहे, आणि इथून प्रवेश आतमध्ये जाऊ. खाली पण उतरू शकतास आणि त्याच्या पण खाली जाऊ शकतास. तर आम्ही जाऊया बघत पुढे. तर समुद्राच्या बाजू गेलास तर असे देखावे पण दिसतील. तर ही परबीन बघा, मावरा घेऊन असा बघू शकतास तुम्ही परबीन. ही बघा, ह्यो आमच्या वाडीतलो मंगो. ह्यो बघा, पाणी कमी झाला की तो जातो मंग्या राणे. तर गावाला बघू शकता समुद्र कसं खवाळला होतो, आणि लाटा पण मस्त येतात, आणि तिकडे दगडाक येऊन आपटतात लाटा बघू शकतास तुम्ही. तर गावाला जामसांड्यात दादाक भेटायला लाव, थंयसून गेलाव पवनचक्की देवगडात, आणि आता चाललाव दादाच्या घराकडे कालवीत. तर होय असा हनुमान मंदिर, आणि ह्या उतारल्यावरती आतेचं घर. चल जाऊया आता आतेच्या घराकडे. एवढं उतारा बघा. आणि तळवडे 6 किलोमीटर हैसून. तर फायनली आतेच्या घराकडे पोहोचला, आणि आते बघूया काय करता. या आते, बरी आहे? बरी आहेस काय?
तू काय विचारते? ही आमची आते. तर गावाला ना आत्याकडे पोचला आणि आत्यान डायरेक्ट जेवक वाढल्यान. जेवणात काय काय हा डाळा आणि कालवांचा एक शिपली बनवल्यानं आणि हे नदीचे मासे यांच्या इकडचे शेतका म्हणजे असं ते बोलतात. तर आता यावा जेवूया मस्तपैकी. नंतर आत्या म्हणा गजाली मारूया, नंतर जाऊया घरात कारण दूध काढू जाऊ या लवकर. तर गावाल्यानो आम्ही देवगडातनं आत्याच्या घराकडनं निघालो 3 वाजता आणि आता वाजले 4:16 झाली आणि आम्ही आता पोचलो फोंड्यात. अजून फोंड्यात प्रॉपर पोचलो नाही आहो, नांदगाव फाट्यावरती आहो म्हणजे 5 जणांकडे. तर गावाल्यानो अशा प्रकारे होतो आजचा आमचा दिवस. जर तुमका आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत.